आपण फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्ताने दहेगाव या ठिकाणी ज्या पारायण सोहळ्याची सुरुवात झाली होती पाडव्याच्या सुमुहूर्तावर आणि तिथला काला करून तिथली सांगता करून ती ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरी आपल्याला माऊलीच्या समाधीवर आणि माऊलीच्या आळंदीतून माऊलीच्या अंधा वृक्षाखालून आपल्याला तिथल्या भक्तांनी दिली ती ज्ञानेश्वरी पालखीमध्ये घेऊन ती पालखी आपण कोरोडीच्या दिशेने रवाना झालो होतो. पण या कोरोडी गावामध्ये पालखी ज्या वेळेस आली त्यावेळेस कोरोडी गावामध्ये ज्ञानेश्वरी आणि नुसती पालखी नाही बरं आली, जशी माऊली आली असा कोरोडी गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. कोरोडी हे गाव आपल्या 12 गाव ग्रुप मधील आहे. एवढीशी रोप लावली द्वारी आणि त्याचा वेदू गेला गगनावरी. आमचे अवधूत गुरुजी, रंगाभाऊ, बाळाभाऊ, निराशे, अण्णासाहेब आणि मी खूप लहान होतो या गावात ये जाईल. मला नव्हती ज्ञानेश्वरी वाचता येत त्यावेळेस कथा श्रवण करायला यायचो. आमचे विठ्ठल दादा होते. दादा म्हणायची पोरो तुम्ही लय छान श्रवण करताय, तंबाखू बिडी पुडी कोणतंच व्यसन नाही, मग तुम्हालाही प्रवचन रामायण ज्ञानेश्वरी वाचायला काय हरकत नाही. आम्ही म्हणायचो दादा आम्ही शाळा शिकलेलो नाही. अरे तुम्ही ज्ञानेश्वरी श्रवण करता ऐकता ना, मग तुम्हाला प्रमाण येत नाही का? भाव धोरणिया वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. हे कोण सांगतय? सोमुखे आपण सांगी श्री विष्णू आणि गीता हा प्रश्न अर्जुनेशी. किंवा ज्ञान हे मुढा अति मूर्खत्या दगडा. गेले अनेक वर्षापासून या कोरोडी या गावामध्ये आणि सप्ताह चालतात आणि आज त्या ज्ञानेश्वरीची जो फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे त्या सोहळ्याची सांगत आहे. बघा किती तरुण पारण्यासाठी बसले, तमाल वृद्ध, त्याच्यामध्ये म्हातारे आहेत, लहान लेकर पण आहेत, मुली पण आहेत आणि महिला पण आहेत. खरंच माझं मी भाग्य समजतो आज या गावामध्ये 3 कीर्तनकार आहेत ज्यांनी एवढीशी रोपं लावली द्वारी हा कार्यक्रम चालू करण्याची ज्यांना संकल्पना झाली. आमचं अधिष्ठान जसे गुरुजी आमचे अधिष्ठान होते तशा माझ्या समोर बसलेले आमचं अधिष्ठान गुरुवरी छगन बाबा आहेत. आणि वेद शास्त्र संपन्न आपण ज्याच्या मुखातून भागवत कथा श्रवण करत आहात ते असणारे आमचे दीपक महाराज आहेत. आणि ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, माझ्या मुखातून ऐकायची गरज नाही. मोल मजुरी करून काबाड कष्ट करून आपल्या मुलाबाळाचं जो शिक्षणाची सुद्धा पात्रता नव्हती पण शिक्षण केलं आमच्या मारुती महाराज कोंडाळे यांनी. आपण सर्व हनुमंतरायाला विनंती करू. बघा हनुमान जयंती ते रामनवमी खूप कार्यक्रमाची धुमाकूळ असते तर आमच्या महाराज लोकांना, पण सृष्टीचा नेम आहे. ललाटीची लिहिल्याने मोडीची काही केले. मारुती महाराजांचे वडील 14 दिवस ऍडमिट होते, त्याला पॅरलेस झाला होता. पण महाराजांनी तिथं पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा मी काय केलं असेल? आणि मग बघा बरोबर सप्ताहाला त्याला सुट्टी झाली. महाराज पारायणासाठी इथं आहेत, व्यासपीठ नेतृत्व करतात या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं. काय सांगावं? माझे सत्यवादाचे तप मी केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप पातले प्रभू. यालाच म्हणावा विरक्ती वाचवणे काही, ज्ञानाशी तगण्याची नाही, ऐसे विचारोने ठाई ठेविले देवी. ज्ञान तगवायचं असेल तरी विरक्ती लागते. असो आमचं काहीतरी परम भाग्य. आज मी इथं उभा राहून इथं बसूनच बोलू लागलो, कारण ज्यांच्याकडे आम्ही शिकलो, ज्यांनी आम्हाला शून्यातून या विश्वापर्यंत आणलं
ते आमचे गुरुवर्य बाबा समोर बसलेले आहेत, ज्यांनी आम्हाला बोटाला धरून इथं रामकथेच्या व्यासपीठावर, ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठावर, भागवत कथेच्या व्यासपीठावर बसवण्याचा प्रयत्न केला, ते आमचे धांगड साहेब, कंडाक्टर साहेब. खरंच कोणत्याही गोष्टीला अधिष्ठान लागतं ते समोर बसलेले आहेत. आणि ज्यांनी ही वेळेतली वेळ काढून प्रत्येक गावाला श्रीफळ देण्यासाठी, कोरवाडीला श्रीफळ देण्यासाठी, कावीला श्रीफळ देण्यासाठी, आमच्या जिंतूरच्या मीटिंगला आमचे दत्ताभाऊ ढोणे सर्व आपलं सर्वस्वाचा त्याग करून वेळेतली वेळ काढून किमान एका गावाला ज्ञानेश्वरी पारायण चालू करायचं असेल तर 4 वेळा जावं लागतं. आणि या पारायणाचं विशेष महत्व आहे मायबा. हा पॅकेट मुक्त सोहळा आहे. कोणी गावामध्ये पट्टी करायची नाही आणि कोणत्याही महाराजाला काही 1 रुपयाही द्यायचा नाही, कारण हा माऊलीचा नवस होता. त्याच वेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देहांचा प्रायश्चित्त घेत होते आणि रुक्मिणी माता म्हणत होत्या, पतिदेवा आपण स्थलांतर करू, म्हणजे या गावामध्ये न राहता आळंदीमध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊ. पण गेले नाही, कारण ही मराठ्याची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. आपल्या मराठवाड्यावर माऊलीचं प्रेम होतं, म्हणून ही ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या हाताला येणार होती मायबाप. म्हणून माऊलीने ही ज्ञानेश्वरी निर्मिती केली आणि एवढा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ केला. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. ज्ञानेश्वरी रूपी ही ओली आहे. कोणतीही कुठलीही बेमारी असू द्या, तुम्ही 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण करा, कोणतीच बेमारी राहणार नाही. अशी ही माऊलीने आपल्यासाठी ओली तयार केली. अहो, ज्याला लिहिता येत नसेल, ज्याला वाचता येत नसेल, ज्याला काही येत नसेल, नुसते डोळे झाकून त्याच्यावर नुसता बोट फिरवा. आमच्या जनाबाई म्हणल्या, ज्ञान होय मुढा आती मूर्खत्या दगडा. हो, असा ज्ञानेश्वरीचा वर आहे मायबा. अहो, अज्ञान वृक्षाचे पर्ण भक्षोनी जाणं, जो येथे करी अनुष्ठान, तया ज्ञान प्राप्त होय जाणं, याची संशय नाही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानची देतो देव. असं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. पण ती ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये एका कोणत्या म्हणजे पहिल्याने तिच्यावर धूर चढल्याने माझी मूर्ती फजवी, ती घराची कोणा बैसवी आणि आपण पूजी देव देव यात्रे जाय. एखादी पांडुरंगाची मूर्ती आणायची, माऊलीची मूर्ती आणायची, एका कोपऱ्यात ठेवायची आणि आपण वाऱ्या करायच्या, काहीच घेत नाही. बाबा म्हणले, आपल्या भागात सत्य भरपूर होते महाराज, पण ज्ञानेश्वरीचं पारायण सत्यात होत नाही. खरंच तुमच्या गावामध्ये पारायणाला एवढे लोक होते का बरं? नाही. आम्ही बऱ्याचशा गावाला फिरतो, काही काही सप्त्यामध्ये साहेब ज्ञानेश्वरीचं पारायणच नाही. मग ज्ञानेश्वरी पारायण जर नसेल तर तो सप्त्या करून काही उपयोग आहे का? आपला ग्रुप खूप छान आहे बघा. हे रोपट गुरुजींनी लावलेला आहे. ते ओलेशे रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि फुले चिताची बहरू कळी अशी आला. आपण म्हणतो फुले चिता बहरू कळी अशी आला, पण ज्यांनी ते रोपट लावलं, ज्यांनी त्याला खत पाणी घातलं आणि एवढा मोठा अथंग हा वेल गगनापर्यंत गेला, ते आमचे तुकोबार आहे, ते आमचे ज्ञानेश्वर महाराज. आणि वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मारुती महाराज नाही का, मोतीराम महाराजापासून आलेली परंपरा. खूप आनंद वाटला माय बाप. आपण माऊलीच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी विनंती करू की हा सोहळा आता कावीला रवाना होणार आहे आणि आपण कावीला पण सहकार्य करायला जाऊ. उद्या आपल्याला हा सोहळा वाट लावायचा आहे. वाट लावत असताना त्या झिरो फाट्यापर्यंत कावीकडी मंडळी येईल, आपण सुद्धा त्या झिरो फाट्यापर्यंत जाऊ. तुम्ही आम्ही खेळी वेळी आणि गडारोळी आनंदामध्ये सहभागी होऊ. आपल्याला 2 शब्द मी थांबवतो, कारण आता इथे आमचे मारुती महाराज 2 शब्द बोलतील, त्यांचंही आपण मनोगत ऐकू. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आमचे विष्णू महाराज आहेत, दत्ताभाऊ 2 शब्द बोलतील आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन थांबतो. रामकृष्ण.